नागपूरमध्ये नगराध्यक्षांचा सत्कार सोहळा होतोय, थेट सहभागी होऊया। आज या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकांचा कालच निकाल लागलेला आहे आणि एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असं यश भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे। आणि आज सर्व नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांना भेटण्यासाठी राज्याचे जननेते, लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की जोरदार टाळ्या वाजवून आपल्या देवेंद्रजींचे स्वागत करावे। या जिल्ह्यामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करत या निवडणुकांमध्ये जान ओतणारे राज्याचे महसूल मंत्री आणि आपल्या सगळ्यांचे पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित झाले आहेत। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे आपण या ठिकाणी अभिनंदन करावे। या ठिकाणी आपले आमदार सन्माननीय डॉक्टर आशिषजी देशमुख, चरणसिंगजी ठाकूर, समीरजी मेघे, आपले जिल्हाध्यक्ष आनंदरावजी राऊत, मनोहरजी कुंभारे या ठिकाणी उपस्थित आपले माजी आमदार सन्माननीय टेकचंदजी सावरकर, राजूजी पारवे, आदरणीय अशोकराव मानकर, सुधाकरराव कोळे, मल्लिकार्जुनजी रेड्डी, सुधीरजी पारवे, आपले निवडणूक प्रमुख अरविंदजी गज्जे यांना मी विनंती करेल की त्यांनी मंचावर यावं। याविषयी आपण अपडेट घेतोय। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आपण ही दृश्य पाहतोय, नागपूरमधल्या भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचा हा सत्कार सोहळा। अगदी लागवीजी खरं तर नागपूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतीच्या म्हणजे अशा एकूण 27 नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका पार पडल्या, ज्यामध्ये जवळपास 22 ठिकाणी भाजपने एखादी जे आहे ते आपला विजय या ठिकाणी संपादन केलेलं आहे। आणि त्याचंच उत्सव आणि त्याचंच सेलिब्रेशन जे आहे ते आज या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी सेलिब्रेशन करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर जिल्ह्यामधील जे काही भाजपचे आमदार आणि महत्वाचे नेते आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित जे नगराध्यक्ष पदाचे निवडून आलेले उमेदवार असतील त्याचा आता या ठिकाणी सत्कार सोहळा जे आहे ते पार पडतो। हे जे दृश्य आहे तर सध्याला नागपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान रामगिरी येथील आहे। सकाळपासूनच भव्य अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील सर्वच निवडून आलेले उमेदवार जे आहे ते सकाळपासूनच या ठिकाणी येऊन दाखल झालेले होते। अनेकांनी जे आहे ते मुख्यमंत्र्यांना हा जो काही योगदान होतं त्यामुळेच आम्हाला यश मिळालं संवेद जोडले राहा। ज्ञानेश्वर, मी तुम्हाला विनंती करते काही सेकंद थांबा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।